तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पहिलवान सुभाषदादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संचालित कोल्हापूर द्वारा आयोजित राष्ट्रीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 साठी खामगाव शहराच्या सतीफैल भागातील देवीदास शर्मा यांची निवड करण्यात आली होती। सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी देवीदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। पहिलवान सुभाषदादा पाटील युथ फाउंडेशन कोल्हापूर द्वारे आयोजित सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी राष्ट्रीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात येते। सदर पुरस्कार 2025 साठी खामगाव येथील सतीफैल भागातील सामाजिक कार्यकर्ते, धर्मसेवक, धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान वेळ देणारे श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांना प्रदान करण्यात आला आहे। 8 जून 2025 रोजी आदमपूर येथील श्री बाळूमामा मंदिरातील देवस्थान हॉल कोल्हापूर येथे एका भव्य दिव्य राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देवीदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार केवळ एक वैयक्तिक गौरव नव्हे तर खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी व विशेष सतीफैल भागासाठी अपमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया शर्मा यांच्या चाहत्यांनी या प्रसंगी बोलताना दिल्या। या प्रसंगी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पैलवान सुभाषदादा पाटील, ब्रांच पोस्ट मास्टर रंगराव पाटील, इन्स्पेक्टर धर्मदाय कार्यालय कोल्हापूर, कार्याध्यक्ष बाळूमामा देवालय आदमपूर सौ रागिनी खडके यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।